शंखचक्र चिन्ह आणि शंखलिपी असं इथे पाहण्यासाठी मी आले. हे राजगीर आहे आणि राजगीरला शंखलिपी लुप्त झालेली आहे आणि श्रीकृष्णांच्या रथाचं जे निशाण आहे हे अजून कोणी मिटवू शकले नाही. तिथे धसला होता त्यांचा रथ हा असा लांबपर्यंत. राजगीर बिहार मधलं आहे. रथ ज्यावेळी धसला त्यावेळी भीम जे आहे ते भीम जब बाद में हाँ हाँ भीम बाद था तो टेहनी ई धसा ये यहाँ देखिए ये वाला देखिए ये हाँ हाँ ये आपका ये वाला हाँ 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 देखिए ही कोहणी त्यांची ना खाली रुतली त्यात दगडामध्ये ते सांगतात. भीम खाली पडले आणि त्यांच्यात कोहणी आहे ती रुतली. तिकडे श्रीकृष्णांचं आहे. इकडे शंखलिपी आहे पण ते दिसत नाही नीट. हा जरासंध का आखाडा आहे. 28 दिवसाचं युद्ध झालं जरासंध आणि भीमांचं आणि नंतर त्यांनी भीमाने वध केला जरासंधाचा. आखाडा म्हणजे ते मल्लयुद्ध होतं आणि हा जरासंध होता तो मगधचा शासक होता. बृहद्रथ नावाच्या राजाचा मुलगा. तर 28 दिवस हे युद्ध चाललं. हा जरासंधाचा आखाडा आहे. इथे जरासंधाचा वध केलेला आहे आणि इथून 5 पहाड दिसतात जे पूर्ण राजगिरीचे आहेत. स्वर्णगिरी, रत्नगिरी, उदयगिरी, बिहारगिरी हे 5ही इथून मोजता येतात. हे 7 कुंडातून स्नान केल्यावर तिकडच्या बाजूनी पण एक आणि ह्या बाजूनी पण एक आहे. आतमध्ये ब्रह्मकुंड आहे. आधी 7 ह्याच्यामध्ये स्नान करायचं आणि त्याच्यानंतर हे ब्रह्मकुंडात स्नान करायचं. हे राजगीरचं आहे बिहार. तपोवन कुंड म्हणतात त्याला. तपोवन हे लक्ष्मीनारायण, तारकेश्वर, शिव, महाकालेश्वर सगळे मंदिर आहेत. हे बिंबिसार जेल इसवी सन पूर्व 558 हा जो बिंबिसार होता तो त्याचा मुलगा जो आहे अजातशत्रू त्यांनी त्याला बंदिवान केलं होतं. हे सगळं बुद्धाचे हे होते मानणारे. त्यावेळी त्याला बंदिवान करून इथे ठेवलेलं होतं राज्य बळकवण्यासाठी. हे राजगीरमधलं आहे ठिकाण बिहार. हे सोन भांडार म्हणजे स्वर्ण भांडार राजगीर. हे स्वर्णगिरी हिल आहे. बिहार राजगीर मधलं. गर्दी आहे भरपूर. हे स्वर्ण भांडार दाखवतात. हां हां ते गुफा होती ती बंद केली असं त्यांनी. हे स्वर्ण भांडारचं द्वार आहे आणि तिथे आतमध्ये एक अशी दगड म्हणजे वरवर पाहिलं तर ते असं संपूर्ण असं दिसतं पण ते गुहेचं दार आहे असं ते सांगतात की तिथून आतमध्ये जायचं आणि मग ते स्वर्ण भांडार ते सगळे सोनं नाणं काय असेल ते ठेवलेलं.
हे राजगीरचं. इथून जवळच जरासंध आणि भीमाचं जे युद्ध झालं होतं ते, म्हणजे रथ जो त्याचा धसला होता ते पलीकडे ठिकाण आहे आणि तिथून जे जरासंधाचं युद्ध झालं ते ठिकाण इथून जवळ आहे.